भारतीय संस्कृतीतला कुस्ती हा मातीतला खेळ आणि ह्या कुस्तीचं महत्त्व संपूर्ण देशामध्ये आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुस्तीची ही परंपरा अखंडपणे राखलेली आहे। ती लोकनेते रामजी ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सालाबादप्रमाणे या वर्षी देखील कामोठे सेक्टर 11 येथे लंदा बुद्धविहाराच्या बाजूच्या मैदानामध्ये भव्य अशा कुस्तीच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। ह्या आयोजनामागचा उद्देश काय आहे, थेट आपल्या सोबत आहेत ज्यांचा वाढदिवस आहे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर। सर नमस्कार आणि प्रारंभीच तुम्हाला शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या। अतिशय सुंदर अशी स्पर्धा ह्या निमित्तानं आयोजित केलेली आहे। काय मग ह्या मागचा उद्देश आहे, काय सांगाल? आपल्या पनवेलमध्ये कुस्ती ही फार पूर्वीपासूनच अतिशय लोकप्रिय अशी आहे। पुरातन काळापासून इथे कुस्ती ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेळली जाते आणि कुस्ती प्रेमी हे त्यांचं कुस्तीचं वेळ हे जपत असतात। त्याचबरोबरीने जसा पनवेलचा विकास होत गेला आणि पनवेल हा एक मेट्रो सिटी म्हणून उदयास येत आहे आणि यामध्ये मग इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे या इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। पनवेलच्या विकासामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा असा सहभाग आहे। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा ह्यांच्यामध्ये असलेलं कुस्तीचं प्रेम ह्यामुळेच कामोठा, कळंबोली, खारघर या इथे सुद्धा कुस्ती प्रेमी हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। आणि हे पाहता माननीय आमदार प्रशांत ठाकूर ह्यांचं असलेलं क्रीडाप्रेम म्हणून त्यांनी सूचना केली की पनवेल महानगरपालिका आपण स्थापन झालेली आहे आणि पनवेलमध्ये मग खेळाबद्दल प्रेम हे असायलाच हवं। पनवेलमध्ये तरुणांमध्ये फिजिकल फिटनेस, शारीरिक कसरत असेल याच्याबद्दल आत्मीयता असावी आणि त्याच्यामुळे एक समजा चांगली अशी तरुण पिढी इथे उदयास यावी ह्यासाठीच येथे कुस्ती, बॅडमिंटन आणि त्याचबरोबर इतर खेळ हे सुद्धा लोकप्रिय व्हावेत यासाठी आपल्याला अनेक ॲक्टिव्हिटीज हे करणं आवश्यक आहे। आणि त्यानुसार मग जो ग्रामीण भागामध्ये जो खेळ खेळला जातो आणि या भागात सुद्धा ज्याच्याबद्दल अतिशय आत्मीयता याचा कुस्ती याचे सामने हे या इथे ठेवावेत अशा प्रकारची सूचना ही त्यांनी केलेली आहे। आणि त्यानुसारच मग या कामोठ्यामध्ये आपण कुस्तीचे सामने हे ठेवलेले आहेत, ज्याच्यासाठी थापा हे नेपाळचे अतिशय लोकप्रिय असे कुस्तीपटू आहेत ज्यांच्या खेळ बघण्यासाठी अतिशय लांबून येत असतात आणि ज्यांच्यामुळे इथे कुस्तीबद्दलची लोकप्रियता आणखीन आणि आणखीन वाढू शकेल। त्याच प्रकारे अनेक निष्णात असे कुस्तीपटू हे सुद्धा या इथे येणार आहेत आणि ज्याच्यामुळे मुलांमध्ये, मुलींमध्ये आणि पालकांमध्ये कुस्तीच्या बद्दल आत्मीयता वाढेल, जिव्हाळा वाढेल आणि त्याचप्रमाणे कुस्तीच्या बद्दल एक चांगलं असं मत तयार होईल, जेणेकरून कुस्ती असेल किंवा क्रीडा असेल म्हणजे शारीरिक मेहनतीबद्दल नक्कीच आता एक चांगलं असं वातावरण तयार होऊ शकेल। यासाठी या कुस्तीचे सामने या इथे आयोजित केलेले आहेत। कामोठ्यामध्ये कुस्तीबद्दल कुस्ती या खेळाबद्दल नेहमीच इथे प्रेम हे मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं आहे आणि ज्या वेळेला इथे कुस्तीचे सामने इथे आयोजित केलेले आहेत तर इथे कामोठ्याचे सर्व मग आता हॅपी सिंग असतील, माननीय भारतीय जनता पार्टी अध्यक्ष रवी जोशीजी असतील, महिला मोर्चा अध्यक्ष सौ विद्या तामखेडे असतील, त्याचप्रमाणे हर्षवर्धन जाधव, आणखीन हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव आणि सचिन खेडेकर या इथे सर्व आलेले आहेत। त्याच सोबतीने या कामोठ्यामध्ये सामने आहेत म्हटल्यावर मग रामा मानवरजी हे सुद्धा या इथे लगेच मग कळंबोली येऊन त्यांचे सर्व तरुणांना घेऊन या इथे दाखल झालेले आहेत आणि ही क्रीडा नगरी अतिशय चांगल्या प्रकारे सजावी, चांगल्या प्रकारे इथे सामने व्हावेत यासाठी त्यांना सुद्धा तेवढाच सांगता या इथे त्यांच्या ते सुद्धा तेवढीच मेहनत करताना या इथे दिसत आहेत। आणि नक्कीच मला विश्वास आहे की कामोठे वासियांचा कुस्तीबद्दल असलेलं प्रेम आणि या इथे ही तयारी या इथे व्हावी, या इथे चांगल्या प्रकारे सामने व्हावेत यासाठी सर्वजण या इथे ज्या प्रकारे तयारीला लागलेले आहेत खरोखरच हे सामने यशस्वी होतील आणि त्याचा पनवेल महानगरपालिकेला उपयोगच होईल असं मला वाटतं। येणाऱ्या 18 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या इथे विविध सामने आयोजित केलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गाजलेले अशा अनेक कुस्तीपटू या इथे येणार आहेत। पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील कुस्तीपटूंची इथे स्पर्धा सुद्धा होणार आहे।
इथे परेश ठाकूर पनवेल केसरी ही स्पर्धा या इथे आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं, त्याच सोबतीने आपण या इथे दर्शक म्हणून सुद्धा या इथे यावं। या सामन्यांना आपण या इथे उत्स्फूर्तपणे आपण समजा इथं त्यांना आपला पाठिंबा हा दर्शवावा आणि हे कुस्तीचे सामने यशस्वी करावेत, जेणेकरून ह्या तरुणाईला एक मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईमध्ये कुस्तीचं प्रेम या इथे आणखीन आणि आणखीन येऊ शकेल। यासाठी आपण ह्या कुस्तींना आपली या कुस्तीच्या स्पर्धांसाठी आपली उपस्थिती दर्शवावी। धन्यवाद सर। हे होते पनवेल महानगरपालिकेतील सभागृह नेते परेशदादा ठाकूर। खरं तर लोकनेते सामाजिक रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या क्रीडा क्षेत्रातल्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात। आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा इव्हन सभागृह नेते परेशदादा ठाकूर असतील यांच्या पुढाकाराने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये असल्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। 18 मे परेशदादा ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि कामोठे सेक्टर 11 येथील या मैदानात भव्य अशी कुस्ती स्पर्धा पुढेच म्हणता येणार नाही तर कुस्तीची तुंबळ इथं पाहायला मिळणार आहे। तर 18 मे सायंकाळी 4 वाजता कामोठे सेक्टर 11 येथील मैदानात यायला विसरू नका आणि हा कुस्तीचा जो सामना आहे हा पाहायला नक्की या। धन्यवाद।